नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी 6:30 वाजता सुरुवात करते. तर दिवसभर घरी नव्हती मी आणि आज आमच्या लग्नाची पण ॲनिव्हर्सरी आहे. तर गुड्याची तयारी चालू आहे. त्याच्या आधी म्हटलं व्हिडिओला स्टार्ट करते. तर गुड्याची तयारी पण दाखवते आणि धावपळ, आज दिवसभर इतकी धावपळ होती ना. मैत्रिणीच्या मुलीचा बस्ता होता आणि सोनं पण घ्यायचं होतं, ते पण घेतलं गेलं. दिवसभर म्हणजे तिथंच होतो आम्ही. आत्ता आलो, चहा पाणी केले पाहुण्या रावण्यांना. पाहुणे गेले, साड्या घेतल्या त्यांनी इथूनच बाकीच्या. तर साड्या वगैरे घेऊन गेल्या त्या आणि आता थोडीशी फ्रेश होत होती. तर म्हटलं त्याआधी व्हिडिओला स्टार्ट करते. आणि आता मला हळदीला पण जायचं आहे, कारण की माझ्या मैत्रिणीच्या मुलीचीच हळद पण आहे. काल पण मेहंदीला गेली नव्हती, तर म्हटलं आता हळदीला जाऊन येऊ संध्याकाळी. तर बघू, केक वगैरे पण आणलेला नाही आहे. गुड्याची म्हणणं आहे तर केक वगैरे पण आणायचा, कट करायचा. मम्मी तुमची ॲनिव्हर्सरी आहे तर म्हटलं ठीक आहे बेटा. आणि मुलांची हाऊस दाखवते, माझी मुलीची हाऊस किती राहते. हे बघा गुड्याचं चालू इथं आहे बघा, कशी उभी राहिली आहे आणि एवढं तिने केलेलं आहे. हे बघा तिच्या हाताखाली दिव्या पण काम करू लागते. दिव्याने बी केलं का? हो का? हे बघा त्यांनी दोघींनी जाऊन फुलंसुद्धा आणले. फुलं कितीचे आणले ग? 30 रुपयाचे फुलं आणले. मला काहीच माहीत नाही आहे. पैसे घेऊन जात आहे, फुलं आणताय, कुठं काय आणताय. हे बघा हे सुद्धा लावले गेले मुलांचे, म्हणजे गुड्याचे तिचं जा. आम्ही घरी नव्हतो. हे बघा मी काहीच नाही केलेलं आहे. इथं मस्त आतरून उतरून सर्व तयारी करून ठेवली माझ्या ताईने. जशी मी करते ना तशी माझी ताई बघते मला. झाली माझी मावची. आणि बघा स्टूल ठेवते, स्टूलवरती उभं राहून टेबल ठेवते आणि मग उभी राहते माझी ताई. आणि करते पण करते. चल एवढी थकू नको ताई. झालंय एक फुगा. बस उचल आणि आवरा बेटा पसारा. चल सर्व काम करून आलो आम्ही. तिचे डालकी सुपडं वगैरे सर्व घ्यायचं होतं. हे बघा इतकंच आहे, दाखवते मी तुम्हाला. आणि सकाळी 10 वाजताच गेलो आम्ही. सकाळी 10 वाजेची गेलेली होती आणि सकाळी मी बनवली होती पावभाजी. तर पावभाजीसुद्धा आमच्या वाटेची. आम्ही तिकडे जेवणं वगैरे केले. मुलांनी ठेवला आहे थोडाफार पसारा, इग्नोर करा त्या पसाऱ्याला. हे बघा पावभाजीसुद्धा करून ठेवलेली. इकडे दूध घेतलं, दूध गरम करते आता आणि झाडू वगैरे मारून थोडीशी फ्रेश होते आणि मग जाईन मी हळदीला. साडी वगैरे काही चेंज करणार नाही आता. दाखवते मी तुम्हाला तिचं काय काय आणलेलं आहे. मी माझ्या मुलीला जीव लावते ना, तेवढा मी तिला जीव लावते आणि ती पण आम्हाला तेवढाच जीव लावते. कारण सोनं वगैरे घेऊन कपडे घेतले, सर्व कपडे. तिचं चौरंग पाटलंसुद्धा मी इथं घेतलेलं आहे आणि इथं वरती ठेवलेलं आहे. तर तिच्या म्हणजे तिच्या पप्पानेही ना, मग तिच्या आईला ते कसं सुवासिन घ्यावं लागतं व असं सर्व मावशी करीन. तर त्याच्यासाठी मी तिच्या आई ते वस्तूसुद्धा घेऊन गेलेली नाही आहे. दाखवते मी काय काय आणलेलं आहे. तर सर्व मीच घेतलेलं आहे, तिच्या आईने काहीच घेतलेलं नाही बिचारीने. हे बघा लक्ष्मी, टोपली, सूप आणि इकडे पूजेचं सामान घेऊन आलेली. जेवढं लागतं तेवढं घेऊन आलेली आहे. आणि हळद काही आपल्याकडे नाही आहे, हळद आहे नवरदेवाकडे. तर त्याच्यामुळे जास्त काही वस्तू लागणार नाही आपल्याला. असं जेवढं आपल्याकडे लागतं आणि तेवढंच साहित्य घेऊन आलेली मी. हे बघा हे साहित्य आपल्याला पाहिजे होतं, तर मग मी ते सुवासिनीचं साहित्य सर्व घेऊन आलेली आहे. आणि ज्या ज्या बाकीच्या गोष्टी लागणार आहे त्या गोष्टी मी नंतर घ्यायला जाणार. आणि तिला बी कळत नाही, ताईंना बी कळत नाही, मग म्हणून मला सर्व गोष्टी घ्यायला जावं लागतं. तर चला हे ना मी वरती ठेवून येते. हा ते आणायचे ना बेटा, बाकीच्या वस्तू आणायच्या राहिलेल्या आहे. एवढंच आणलं आता. हे बघा आलं माझ्या घरी. म्हणजे माझ्या मुलीची तयारी नाही, एवढी तिची तयारी होते. आणि सोबनचं काम आहे. माझ्या घरी आलं, माझं सौभाग्य आहे. तर मला एक मुलगीचं सौभाग्य नाही, मला 2 मुलींचं सौभाग्य भेटते. तर सामान आणायचं. हे बघा सर्व सामान मी घेऊन येते. मला हीच मुलगी नाही, मला ती पण मुलीसारखीच आहे. तिचं पण मी मुलीसारखंच करते. पहिले चौरंग पाटला घेऊन आली, परत हे सामान घेऊन येते आणि सर्व गोष्टी मीच करणार आहे तिथं. तर चला पुढे बघायला भेटेनच तुम्हाला काय काय करते. तर त्याआधी मी पाणी घेते, कारण की मला इतकी चक्कर येत आहे ना, अक्षरशः सुद्धा राहायला जात नाही, इतकी थकून गेलेली. मी आराम करत होते आणि गुड्याचं चालू मिनिटामध्ये काय ग
इकडे ये ना बाई. अवतार बघा माझ्या पोरगीचा आज थकल्यासारखं झालं. झाडू पोचा वगैरे केला आणि लोडून घेतला. मी चहा घेतला. काय खासतंय अंग काही इन्फेक्शन झालं असणार. दाखवलं डॉक्टर बघतोय आमचा आला. डॉक्टर चेक कर. डॉक्टर आहे ना. चला ती काय म्हणते बोलवते. ती बोलवते. ओ माय ओम नो दूध गेलं सोनू. हे बघा असं काम वाढून जातं. इकडे आपली पावभाजी गरम होते. माझी गुडियाने अशी म्हणजे आमच्या लग्नाच्या टायमाला पण एवढी तयारी केलेली नव्हती ताई. तुझ्या आजीबाबांनी एवढी तयारी करून ठेवली तिथे. हा गृहप्रवेश सुद्धा आमचा असा झालेला नाही आणि तू इतकं छान केलं. हो का म्हणता तुझ्या पप्पांनी एवढी हौस बी पुरे केलेली नाही गृहप्रवेशची. आणि घ्या ना माल घरात घ्या ना मग मला. हीच साडी घालणार आहे मी. हीच राहू देणार आहे. इतकी छान. नको ताई नको ताई मला बोर होत आहे ताई. इतकी छान वाटते ना ही साडी. फोटो मध्ये खूप छान वाटते. मेकअप करीन ना. होते मस्त केली ना माझी ताईने. तिने नाव वगैरे सर्व घेऊन फुगे फागे घेऊन आली. परत आम्ही घरी नव्हतो. हे बघा मस्त तयारी करून घेतली माझी ताईने. आमच्या ॲनिव्हर्सरीला आहे ना कधी तिथं टेप लागत नाही. आज टेप बी लागलेला आहे. सर लाईट उडालेले आहे त्याच्यातले. चला दिव्या कसं वाटतंय तुला. केक तर घेऊन या मग. टाकू का पाय. नाही बाई. मुलगी पाहिजे याच्यासाठी. हा काय म्हणणं आहे तुमचं. हा खरंय ते. का तुम्ही चल मग फ्रीज मध्ये चला. ऐ चला वेळ बी होतोय. चला मला हळदीला बी जायचंय. म्हणजे हळद लागून गेली. ते दरवाजे लावून बेटा. हळद लागून गेलेली आहे पण तोंड दाखवायला जावं लागेल. जेवण वगैरे सुद्धा करून जाणार आहे ना तर बसनीस हे करून ये. चल चल बाहेर जाऊ. रिमोट लाव बेटी. इतके नको लाव ग ताई. इथं 3 इथं 3. बाई राहू दे ना. ठीक आहे लाव बाई. जिंदगी में माझी सांग देवा. आज मला काहीच करायचं नाही. गुडिया राणीच करते. ताट बी करून आणला. ताट मध्ये काय काय ठेवले. चॉकलेट. ताट करून आणला माझ्या ताईने. हे बघा त्याच्यात ठेवलाय कॅडबरी. नाही चॉकलेट आहे. चॉकलेट आहे. कॅडबरी कुठे टाकली ग. आणली नाही का मग. अच्छा काय काय ताई लाईटर राहू दे ताई. लाईट बंद करा. ताईनं चालू आहे. लाईटर राहू दे. लाईटर अरे ते एसीच चालू आहे ना. एसी 2 मिनिटं बंद नाही करू शकत का. कर ग बेटा बंद कर. आता क्लिअर येत आहे का बेटा. का बंद केलं नाही ना. बंद
गं. नाही का लागत? तुम जो आए जिंदगी में बात बन गई, इश्क मजहब इश्क मेरी जात बन गई। तुम जो आए जिंदगी में बात बन गई। परत जा यार आणि थोडस हसतच राहा. काय करू हात कोणी मोडला? गुडिया पदर नाही घ्यायचा. तर गुडिया माझी पूजा करते, माझी आणि आमच्या साहेबांची, आणि मला मध्ये घेते. चला दीदी बघा. मागे घे बेटा आता तू थोडस. आजीबाई आमची. अरे टॉपी बी भेटे. नंतर काय शिका? नंतर खायची ती. चल तिचे ठेवून दे ना. माझी बी ठेवा. चला. इथं बसून आपण ते केक आणतील तसंच ना. आहे तरी बसच ते. केक आणते का बेटा? ठीक. फॅन चालू करून दे ना दादा आता. एसी चालू कर, एसी. माझी ताई किती छान केक दाखव. दिवे टाकते. पूजा नाही करत आमच्याला? नाही का? करते. जाऊ द्या जे जाते ते. तर आमची ताई केक पण घेऊन आली. कुठून आणला मग केक? काय रे बेटा? तिकडनं आणला का? एवढाच भेटला? नको आणू काही. काहीच नको आणू. ताईचा फेवरेट आहे का? कोणता आणलेला आहे? काय नाही पण फ्लेवर. आणि आम्हाला आहे ना हाच केक आवडतो, त्याच्यामुळे हाच केक आणतो आम्ही दरवेळेस. दुसराच आणला. मागच्या वेळेस चॉकलेट कुठला घेतला होता ग? रसमलाई. तो केक खाल्ला बी नव्हता. हे बघा. योगेश, कविता. दे ना बेटा ते. पूजा करते का? काजीबाई तुमची. होय. रागारागात का बघत? काजीबाई. रागारागात का बघत? काय झालं तो तुला? बोलला नको लावू ग. दिवा भाऊ. ताई दिवा. आईस्क्रीम दिली. तू पण आणलं का तुझं? या चला. ये ना ताई मग आमच्या सोबत. चल ना बेटा. चल. चल 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 चल. माझ्या शोन्याने एवढं केलं आणि चल 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 पटकन. चल ना. काका ना तुम्ही दोघी. हॅपी ॲनिव्हर्सरी. चल बेटा. हो घर पप्पा. हो तुझं.
चल दिव्या ये इकडे. मामाला फोन. इकडे बघ. एवढं नको का बघ. थोडंसं चल दादा तू ये ना. ताई जवळ दे. पकड. मी नाही खात जाऊ बाई. तुम्ही पप्पाला खाऊ घाल. मी नाही खात. काय? पप्पांना खाऊ. काय ना बाई, तुला काय नको. नाही, sorry. हो. तू खाऊन घेतो आता. तर मला आता आयतं जेवण भेटते. कृष्णा गरम पाव करतोय. कृष्णा गरम पाव करतोय आणि माझी गुड्या कांदे वगैरे कट करून आम्हाला देतोय जेवायला. कसा? सिलेंडर थोडासा गॅस थोडासा वास येतोय बाहेर का? बाहेर. आणि दिव्या आहे तर जेवढी फुलं वगैरे टाकलेले होते तेवढी घाण गुडी दिव्या साफ करते. दाखवते दिव्या कशी साफ करते. तर केक आमचा फिनिश झालाय. केक खाल्ला गेलेला आहे बघा. मला एवढं आवडत नाही केक. मी थोडंच अय 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 ते ओपन करते. टाक त्याच्यात टाक. हे बघा दिव्या आवडते मस्त. केक खाऊनच पोट भरून गेलं ग माझं. दिव्या तुला आवडला का केक? हा खाल्ला? वास एकदम भारी येतोय दिव्या पावचा ना. खाल्ली होती का ग दुपारी सकाळी भाजी? आवडली होती का? एकदा छान होते. असं निंबू वगैरे कट करून आणा मला मी ऑर्डर देते आज माझ्या पोरांना. कारण की त्यांनी सांगितलंय काहीच काम करायचं नाही मम्मी. बघ माझी गुडिया काय म्हणते. हो बाई नाणेवसरी होई गे तुम्ही आता काम कर. का ग ताई आजच्या दिवस करू का नको? हा नाही करायचं नाही काम. माझी ताई भांडे घासून घेणार आहे का ग दिव्या का नाही? ते सर्व आता बाहेर झाडून दे बेटी. बाहेर घेऊन जाते आता. मी काहीच नाही करणार आता काम. नाही सांगितलं. इथून झाड इथून इथून इथून. दिव्या बिचारीला नुसतं काम लावतोय का दिव्या? मी हा मजा वाटते का तुला काम करायला? कशी काम करते माझी दिव्या. त्यांच्यामध्ये ना तिला करमत मस्त काम करू लागते. त्यांना गुड्याला जे पाहिजे ते देते. गावाला जाते का ग बाई? नाही ना. करमुडला तुझ्या गावाला नाही ना. नाही म्हणते ते जायचं. 2 महिने राहायचंय तिला इथं का ग? 2 महिने राहायचंय ना. क्या करा दो. एकदम भारी कट करते का ताई तू? हो माझी ताई किती छान. नाट लागली पाहिजे. अरे यार नाट नको लागू देऊ ग बाई. हे बघ मस्त करतात तर तिचे. निंबू 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 निंबू. अच्छा निंबू दे का दिव्या फ्रीजमधून. ती बिचारीला काय काम लावते? लावू दे ना. ती आत्याच्याच घरी काम कर. किचनवर टाकून आवडणार आहे. चला जेवण करा. एवढे पाव नकोय मला. हे काढ का 3 पाव. 3 काढून घे. हे बघा पावभाजी काय
ती म्हणे मला 2च पाव दे म्हणे. ना नंतर जाय होती ती. मी सकाळची काम करते. तिला आहे हे बघा आम्हाला मस्त दिलं गुडियाने आणलं. माझा फोन दिव्या घेऊन घे बेटा तुझं आता घे तुला जेवढं लागतं तेवढं. मी बी थकून गेलेली आज. चला या जेवायला. चला चला हळदीला जातोय आम्ही आता.